हाय, हॅलो, नमस्ते. वेलकम टू फिल्मी दर्पण. बिग बॉस मराठी सीझन 6मध्ये चालू आहे फॅमिली वीक. आणि आज आपण पाहिलं की 3 जणांच्या फॅमिली येऊन गेलेल्या आहेत. परंतु आजचा दिवस थोडा वेगळा मला वाटला, कारण खूप छोट्या-छोट्या गोष्टी ज्या घडल्या, त्या मला तुमच्याशी शेअर करायच्या आहेत. तर चला तर काय झालेलं आहे आजच्या एपिसोडमध्ये? म्हणजे या फॅमिली मेंबर्सनी कसं या लोकांना गाईड केलेलं आहे, कुठली फॅमिली कशी वागलेली आहे आणि त्यांच्या वागण्यातला अर्थ काय होता, या सगळ्या गोष्टी मला इथं शेअर करायच्या आहेत तुमच्याशी. कारण काय असतं ना, छोट्या छोट्या गोष्टींना सुद्धा खूप महत्त्व असतं, खूप मिनिंग असतं. तर पाहूयात आज काय घडलेलं आहे. तर पहिलं आपण पाहिलं की संकेत संकेत जी सुपर्णा त्याची बायको आहे ती आलेली आहे, वाईफ त्याची. आणि कालच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलं की तिने विशालशी थोडासा वाद घातला किंवा बोलली त्याला की तू त्याला बॅक स्टेज केलं वगैरे वगैरे. तर इथे आपण संकेत जो आहे तिला सांगतोय की मी कटपुतली नाहीये, तसं नाहीये, दिसतंय तसं पण तसं नाहीये. म्हणजे इथे संकेत जो आहे ना तो क्लिअर तिला किंवा प्रेक्षकांना सुद्धा सांगतोय की मी कटपुतली नाहीये, तसं दिसत असलं तरी पण तो त्या विशालचं ऐकत नाहीये. आणि बिग बॉस पण जसं मी काल म्हटलं की सुपर्णा खूप जी आहे ती बोलकी आहे, तसं बिग बॉस सुद्धा तिला म्हटलेले आहेत. आणि सुपर्णा आपल्याला जाताना प्रभूची ॲक्टिंग करताना दिसते. इथे अनुश्रीला तिने पूर्णपणे इग्नोर केलेलं आहे. अनुश्रीला पण ते जाणवतंय, ती म्हणते की ती माझ्याकडे बघतही नाहीये, बरोबर. आणि खरंच तिने अनुश्रीशी काहीही कम्युनिकेशन केलेलं नाहीये. काहीतरी तिला बघण्यामध्ये, जेव्हा ती शो बघते तेव्हा तिला अनुश्रीच्या काही गोष्टी खटकल्या असतील, त्यामुळं ती तिच्याशी बघत सुद्धा नव्हती. त्याच्यावरती संकेत किंवा विशाल तिला म्हणाला की ती मला बोलली किंवा तुझ्याबद्दल तिला काहीच वाटत नाहीये किंवा तुझ्याबद्दल काही कंप्लेंट नाहीये, त्याच्यामुळे ती तुझ्याशी काही बोलली नाही, असं तिथं एक्सप्लेनेशन देण्यात आलं. त्यानंतर आपण पाहिलं विशाल, सागर आणि अनुश्री यांच्याशी जे बोलणं चाललं होतं, तेव्हा सागर जे बोलला की त्या गेममध्ये नाहीयेत, बरोबर ना. सुपर्णा ज्या आहे त्या गेममध्ये नाहीयेत, त्यामुळे त्यांना फक्त जे दिसतंय 1 तासामध्ये तेवढंच त्यांना माहिती आहे. आणि संकेतला तर माहिती आहे ना सगळं. असं जे सागर बोलतात ते मला खरंच खूप बरोबर वाटतं, की सुपर्णा या गेममध्ये नाहीये. तिला जेवढं टीव्हीवरती दिसतंय त्याच्यावरूनच ती जे आहे ते कन्क्लुजन तिने केलेलं आहे. परंतु संकेत या गेममध्ये आहे. त्याला बरोबर माहिती आहे कोण त्याच्या बाजूने आहे, कोण त्याच्यासाठी खेळतंय किंवा तो कठपुतली आहे की नाही हे त्याला माहिती आहे. दिसताना जरी वेगळं दिसत असलं तरी तो स्वतः तिथं अनुभव करतोय. तर ही गोष्ट मला खूप महत्त्वाची वाटली. त्यानंतर आपण पाहिलं की दीपाली ताईंची फॅमिली आली होती, म्हणजे बॉबी तिचे मिस्टर आणि अली तिचा मुलगा जो आहे. तर हे दोघे जण आलेले आहेत. नंतर त्यांची मम्मी सुद्धा आली. तर दीपाली ताई जी आहे ते खूप फॅमिलीमध्ये तिच्या इन्व्हॉल्व आहे. म्हणजे त्यांचं खूप जास्त बोलणं आपल्याला इथं दिसलं की त्या फॅमिलीमध्ये ते चौघं जण खूप बोलत होते. आणि त्यांची फॅमिली सुद्धा मला खूप छान वाटली. त्यांचा मुलगा जो आहे स्पेशली, तो त्यांच्यावरती खूप, दोघांचं जे बॉन्डिंग आहे आई आणि मुलाचं, ते खूप छान मला वाटलं याच्यामध्ये. तर इथे दीपाली जी आहे ती इमोशनल झालेली आपल्याला दिसली. ऑलरेडी आपण पाहिलं पूर्ण बिग बॉस सीझनमध्ये दीपाली खूप इमोशनल आहे. बऱ्याच वेळा ती रडताना आपल्याला दिसलेली आहे. परंतु आज सुद्धा तिच्या मुलाला, फॅमिलीला पाहून ती रडते. आणि तिच्या सासूबाई ज्या एक्सपायर झालेल्या आहेत, ते ऐकून सुद्धा दीपालीला खूप धक्का बसला आणि त्याच्यामध्ये सुद्धा ती खूप इमोशनल झालेली आपल्याला दिसली. तर त्याच्यानंतर जो आहे की तन्वीने इथे उलगडा केलेला आहे की दीपाली ताई घरात काम करत नाहीत, बरोबर. इथं आपल्याला दीपालीचा चपात्या कच्च्या राहतात किंवा काही गोष्टी आपल्याला समोर आलेल्या दिसल्या, तर खरोखरच दीपाली ताईंना या गोष्टी येत नाहीयेत, परंतु त्या इथं शिकलेल्या आहेत हे आपल्या लक्षात येईल. तिसरी नंतरची जी फॅमिली होती ती होती प्रभूची. प्रभूची फॅमिली खरंच खूप साधे लोक होते. त्याचे आई, वडील आणि भाऊ, म्हणजे खूप असं गावाकडचे लोक होते, साधारण लोक होते. म्हणजे स्वभावाने निर्मळ लोक असतात हे. आणि प्रभूचे वडील त्याला सांगतात की ही सगळी माणसं चांगली आहेत, फक्त तू तुझ्या गप्पा चालू ठेव. त्याचा जो भाऊ आहे तो जास्त त्याला स्पेशली खूप सांगत होता की तुझ्या मुद्दे मांड, बोलायचं किंवा तुझी कॉमेडी जी आहे ती चालू ठेव. असं छान त्यांनी गाईड केलेलं आहे. आणि छान वाटलं. म्हणजे त्याचा आई आई आहे किंवा भाऊ आहे, खूप छान वाटले त्यांना. आणि इथे आपण पाहिलं की त्याचे वडील म्हणतात की संधीचं सोनं कर तू, आणि तुझं बोलायचं जे आहे, गेम दाखवायचं आहे ते तू इथे दाखव. आणि त्याचा भाऊ जो आहे तो दीपाली ताईंना म्हणाला की जेव्हा ते आई म्हणून त्याची बाजू घेतली होती प्रभूची, तेव्हा त्यांना ते खूप भारी वाटलं. हे त्याचा भाऊ सांगतो इथं. तन्वीला सांगतात की याला सांभाळा.
आणि तन्वी त्याच्या आईला साडी देताना इथे आपल्याला दिसलेली आहे. तर या फॅमिलीमध्ये एक गोष्ट आहे की त्याचे जे वडील आहेत प्रभूचे, ते खूप विशालला खूप ॲप्रिशिएट करताना आपल्याला दिसले. म्हणजे विशालचा गेम त्यांना आवडतो हे याच्यावरनं दिसते आपल्याला इथे. आणि दुसरी बाजू जी आहे की ते तन्वीला सांगतात की याला सांभाळ म्हणून. तर आपल्याला या पूर्ण सीझनमध्ये आपण असं म्हणतोय की बाबा प्रभूला गाईड करायला हवं होतं, की बाबा तो तन्वीच्या अंडर खेळतोय किंवा तन्वी जसं सांगेल तसंच खेळतोय. तर मला इथे असं वाटतं की त्याच्या फॅमिलीने सुद्धा एक गोष्ट त्याला मेन्शन करायला हवी होती प्रभूला, की तू तन्वी ताई म्हणून ठीक आहे, रिलेशन म्हणून ठीक आहे, परंतु तिच्या अंडर तू खेळू नको. ती जसं म्हणेल तसंच तू वागू नसं. जसं संकेतच्या बायकोने त्याला सांगितलं, जरी संकेत इन्फ्लुएन्समध्ये नसला तरी पण जे दिसतंय ते तिने सांगितलं, तसंच प्रभूच्या फॅमिलीने सुद्धा त्याला थोडंसं गाईड करायला हवं होतं, हे मला इथं असं वाटलं. त्यानंतर आपण पाहिलं की राकेश, दीपाली यांचं जे डिस्कशन आहे त्यांच्या काटा ग्रुपचं, की राकेश सुद्धा म्हटला की विशालला ते ॲडमायर करत होते प्रभूचे जे वडील आहेत ते. आणि ते खरंच दिसलं की त्यांना विशालचा गेम आवडत आहे. नंतर दीपाली म्हणते की राखी आपली होणार नाहीये कधीच. आणि राकेश आणि राखीचं जे आहे, राकेश म्हणतो की मला हे डिस्कस करायचं नाहीये तेच तेच पुन्हा पुन्हा, आणि मला तिला मनवायला जायचं नाहीये. म्हणजे राकेश सुद्धा फेडअप झालाय, परंतु राकेशला का नाही पहिल्या दिवसापासून समजलं की राखी फक्त ड्रामा करते, आणि आता कुठे त्याला रिअलाइज होतंय. आणि त्याच्या फॅमिलीने सुद्धा तिला मोलाचा सल्ला दिलेला आहे, ते आपण बोलणारच आहोत. आणि राखीचा ड्रामा सुरूच आहे की तिला झोप येत नाही म्हणून मला येत नाही, आणि ती बेड शिफ्ट करताना आपल्याला दिसते की बाबा अननेसेसरी दुःख व्हायला नको. राखीचा ड्रामा कंटिन्यू आहे. त्यानंतर आपण पाहिलं की रेवाचे जे कपडे फाडले जे आहे त्यावरती रेवा बोलते, राखी तिला सांगते की बाबा तू मलाच का विचारलं वगैरे, आणि या गोष्टी चालू आहेत. त्यानंतर आपण पाहिलं की राकेशची आई येणार म्हणून राखी म्हणते की मी साडी नेसणार, त्यांच्या पाया पडणार. ते ड्रामा ते जे सुरू आहे कॅमेरासमोर तो आपण पाहिलाच आहे. तो राखीचा जो स्वभाव आहे तो तिचा स्वभाव आहे, आणि ते स्वभाव तिचा आपल्याला दिसतोय कॅमेरासमोर. तर आता इथे जी मेन गोष्ट मला तुमच्याशी डिस्कस करायची आहे, किंवा तन्वीचा जो स्वभाव आहे, की जे विशाल अंडा भुर्जी बनवणार व रोटी बनवणार हे प्रभूला जेव्हा विचारतो, त्याची ड्युटी नाहीये, तो म्हणतो मी दुपारी बनवणार वगैरे, जे चाललेलं होतं. त्याच्यानंतर तन्वी जी आहे प्रभूचे कान भरताना दिसतं की बाबा विशालची म्हणजे त्याची दुश्मनी तो काढतो बरोबर जेव्हा काढायची, बाकी वेळेला तो तुला म्हणजे असं चांगलं वागतो तुझ्याशी, असं म्हणजे तू त्याच्याशी त्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने रिॲक्ट करायचं नाही, असं इनडायरेक्टली ती त्याला सांगते प्रभूला. आणि तू जे भीक मागतो जे म्हणाला होता विशालला कॅप्टन्सीच्या वेळेस, तर हे सगळेजण लोक जे म्हणतायत की ते चुकीचं दिसलं वगैरे नॅशनल टेलिव्हिजनवरती, परंतु त्याच्यामुळे विशाल व्हिलन दिसलाय. हे ती त्याचे कान बघा कसे भरते प्रभूचे. म्हणजे प्रभूला प्रत्येक वेळी तन्वी जे आहे ती तिच्या पद्धतीने गाईड करत असते, त्याला कान भरत असते, आणि कुठेही तिने त्याला स्वतःपेक्षा लांब जाऊ दिलेलं नाहीये, हे लक्षात घ्या इथे. आणि विशाल बरोबर ती कुठेही त्याला कनेक्ट होऊ देत नाही. आणि प्रभू सुद्धा तिच्याच इन्फ्लुएन्सच्या अंडर आहे. तो सुद्धा म्हणतोय की त्याने माझी कॅप्टन्सीची उमेदवारी घेतली वगैरे. तर ह्या गोष्टी इथे तन्वीच्या चालू आहेत. तन्वीने प्रभूला हाताशी धरलेला आहे. भलेही तिचं त्याच्याशी भावाशी नातं तिने जोडलेलं आहे, परंतु हा एक गेम आहे, आणि प्रभूला कुठेतरी या गोष्टी समजायला हव्या होत्या की बाबा त्याने तन्वीच्या शॅडोमधनं बाहेर यायला हवं होतं. त्यानंतर आपल्याला दिसलं आपल्या लाडक्या किड्याची आई आलेली, म्हणजे आपल्या अनुश्रीची आई आलेली दिसते. खूप खरंच सिंपल लेडी होती ती. मला खरंच खूप सिंपल वाटल्या त्या, आणि खरोखरच आहेत. फक्त तिची आई म्हणजे अनुश्री जी काही आहे तिच्या आईमुळे आहे. आणि अनुश्री ज्या परिस्थितीमधनं आलेली आहे, ती खूप बिकट परिस्थितीमधनं ती मुलगी इथपर्यंत पोहोचलेली आहे, आणि ती इथे आईसमोर रडत नाही. त्याच्यावरती तन्वी नंतर जी बोलते ते मी तुमच्याशी बोलणारच आहे, परंतु इथे अनुश्री रडत नाही. आई रडते तिची. ती म्हणते मला करमत नाही, रात्रभर झोप लागत नाही. आणि त्याच्यानंतर संकेत आणि विशाल जो ऑर्केस्ट्रा सादर करतात की अनुच्या दिलमध्ये आई. खरंच आहे, अनुश्रीची आई आणि अनुश्री या दोघीच आहेत एकमेकींसाठी. हो, त्या दोघी खूप कनेक्टेड आहे. एक वेगळा बॉन्ड त्यांचा आई आणि मुलीचा आहे, कारण त्या दोघीच आहेत एकमेकींसाठी. ही परिस्थिती जी आहे ना, तर बाकीच्या सदस्यांना, तन्वीला किंवा राकेशला यांना नाही समजणार, कारण एका गरीब घरातून आलेली मुलगी आहे अनुश्री, आणि ती कुठल्या परिस्थितीला सामोरी जाऊन आलेली आहे, कशी तिच्या आईने तिला वाढवलेली आहे हे तिचं तिलाच माहिती असणार. आणि इथे अनुश्री तिला सांगते बाबा आईला की घरातला नाश्ता बनवून मी वैतागले आहे, आणि दीपाली ताई मला सारखी भांडे घासायला लावते. आणि इथे दीपाली हा सुद्धा मोका सोडत नाही, आणि त्याच्या आईला म्हणते की तुम्ही लाडवून ठेवले तुमच्या मुलीला. आणि तिची आई चकली भाकरवडी आणलेली आपल्याला दिसते, परंतु तिची आई इतकी सिंपल आहे बघा. ती म्हणते की गेमवर फोकस करायचं फक्त, आणि कोण काय बोलतं याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. एका कानाने ऐकायचं, एका कानाने सोडून द्यायचं. आणि अनुश्री तिला विचारते का माझ्या मागे कोण काय बोलतंय, तिथे तिच्या आई तिला सांगत नाही बघा. म्हणजे तिच्या आईचा स्वभाव पण किती छान आहे की तिला सांगत नाही कोण काय बोलतंय मागे तिच्याबद्दल वाईट. उलट ती म्हणते की हसून खेळून राहायचं आणि छान राहायचं. 15 दिवस राहिलेले आहेत.
आणि दीपालीला पण सांगते की जरी काही झालं तुमचं तरी हिला खायला घाला म्हणून. सागरदादाला सांगता की ती तुमच्या मुलीसारखे सांभाळा, कारण अनुश्री लहान आहे वयाने. जसा तुम्हाला प्रभू लहान दिसतो तशीच अनुश्री सुद्धा लहान आहे. आणि एजचा डिफरन्स जो आहे दीपाली ताई आणि तिच्यामध्ये जो एज डिफरन्स आहे तो नक्कीच आपल्याला जाणवतो, कारण एक एक्सपिरियन्स पर्सन वेगळा वागतो आणि अनुश्री वेगळी वागताना दिसते. आणि शिवाय तिची जी फॅमिली बॅकग्राऊंड आहे ती सुद्धा वेगळी आहे. त्याच्यानंतर मी सांगते तुम्हाला, जेव्हा तन्वी आणि रेवा जेव्हा बोलतात तेव्हा तन्वी जी तिच्याबद्दल बोलते की बाबा ती सापच आहे आणि डसू शकते अनुश्री. आणि तिच्या बॉयफ्रेंड बद्दल सुद्धा ती बोलते तन्वी इथे की तिला काही फरक पडत नाही, एक बॉयफ्रेंड गेला तरी ती दुसरा करते. आणि तिचे शब्द खूप वाईट आहेत, ती कंट्रोल करते इथे पण खूप वाईट बोलते. तिचं इथे रेवा म्हणते की तिचं अपब्रिंगिंग पण तसंच झालेलं आहे. म्हणजे जेव्हा तिची आई म्हणते अनुश्रीची की मी तुम्हाला पूजेला बोलवणार आहे, तेव्हा अनुश्री म्हणते की मी फोन उचलणार नाही. म्हणजे या एका गोष्टीवरनं तन्वी तिच्याशी इतक्या वाईट पद्धतीने तिच्याबद्दल बोलतीये. म्हणजे ती सापच आहे, डसू शकते वगैरे. आणि तिचं अपब्रिंगिंग सुद्धा इथे काढले रेवाने. म्हणजे मला ह्या गोष्टी थोड्याशा इथं आवडल्या नाहीत तन्वी आणि रेवाच्या, की अनुश्रीचं तुम्ही अपब्रिंगिंग काढताय. ती कुठल्या परिस्थितीतनं आली ती मुलगी, आणि तिची आई फक्त एकटी आलेली आहे. तिच्या आईने तिला कसं वाढवलेलं आहे, आणि खरंच तिचं अपब्रिंगिंग तसं असेल, परंतु ती पोहोचली आहे इथपर्यंत, बिग बॉसच्या शो पर्यंत ती पोहोचली आहे. म्हणजे तुमच्यापेक्षा कमी परिस्थितीची नक्कीच हालाखीची असणार आहे. आणि तिच्याबद्दल हे अशा गोष्टी म्हणजे तिच्या फॅमिली आल्याच्या नंतर बोलणं मला कुठेतरी ते नाही योग्य वाटलं, जे तन्वी बोलली ते. म्हणजे अनुश्री काही माझी फेवरेट नाहीये हे मी तुम्हाला सांगते. तरी पण एखाद्या व्यक्तीच्या फॅमिलीबद्दल असं बोलणं, आणि या क्षणी म्हणजे जसं सागर दादा फ्रस्ट्रेशन मध्ये जेव्हा म्हणाले की ना तुम्ही स्वतः वरती जा परंतु दुसऱ्यांना खाली खेचू नका, जे म्हणत होते तोच प्रकार इथे आहे की तुम्हाला वरती जायचंय, तुम्हाला ट्रॉफी मिळवायची मिळवा, परंतु दुसऱ्या सदस्याला तुम्ही खाली खेचू नका, त्याचं जे आहे काय म्हणतात त्याला इमेज ती डाऊन करू नका. तर ते बरोबरच आहे इथे. त्यानंतर राकेश दादांची फॅमिली आलेली आपल्याला दिसली. खूप छान, एक सुशिक्षित लोक आहेत. त्यांची आई टीचर आहे, बहीण पण त्यांची आलेली होती. आणि राकेश इथे इमोशनल झालेले आपल्याला दिसलेत, रडताना दिसलेत. आणि विशाल आणि संकेत यांनी छान ऑर्केस्ट्रा सादर केला की अम्मा देख तेरा मुंडा बिगडा जाय. राकेशचा इथं गुडघा दुखतोय तो सांगतोय त्याच्या बहिणीला, आईला. आणि त्याची बहीण आणि आई ना इथे त्याला खूप छान सजेशन देतात, म्हणजे राकेशला, की तो रोल मॉडेल आहे, म्हणजे राकेशचा स्वभाव वगैरे. आणि ती सांगते की राखीला सांगून टाक. म्हणजे तिच्या आई पण म्हणते की तुझा गेम अप कर, तिच्यामुळे तो डाऊन होऊ नकोस. आणि तिचं तो सांगतो की ती रडते वगैरे, तर तो त्याची आई आणि बहीण सांगते की तो तिचा प्रॉब्लेम आहे, तू त्याचा बर्डन घेऊ नको. म्हणजे हा इतका मोलाचा सल्ला आहे, कारण राखीच्या इमोशन्समुळे त्याचा गेम डाऊन होताना आपल्याला खरंच दिसतोय. आणि राखीमध्येच तो तिथं हे राहिलाय, इन्व्हॉल्व्ह होऊन राहिलाय, त्याच्यामुळे त्याचा बाकीचा गेम सगळा कुठेच दिसत नाहीये राकेशचा. तर हे खूप छान सल्ला त्यांनी दिलेला आहे की राखीला तू सांगून टाक स्पष्टपणे, आणि तुझा गेम जो आहे तो डाऊन होऊ देऊ नकोस तिच्यामुळे. तर बघा, राकेशच्या फॅमिलीने खूप छान सल्ला त्याला दिलेला आहे, मोलाचा सल्ला दिलेला आहे, आणि तो राकेश पण अप्लाय करणार आहे, त्याच्या राखीला तो सांगणार आहे असं सांगतोय. म्हणजे बघा, हा आता गेम आता वेगळ्या लेवलवरती जाणार आहे, सगळेजण इंडिव्हिज्युअल खेळायला लागणार आहेत. फक्त प्रभूच्याच फॅमिलीने त्याला हे गोष्ट सांगायला हवी होती इंडिव्हिज्युअल खेळण्याबद्दलची, आणि तन्वीच्या ओरामधनं, तिच्या शॅडोमधनं बाहेर येण्याचा सल्ला त्याला द्यायला हवा होता असं मला वाटतं, जसं संकेतच्या बायकोने दिला. तर असा हा फॅमिली वीक चालू आहे. प्रत्येकाची फॅमिली वेगळी आहे, वेगळं बॅकग्राऊंड आहे, परंतु आपल्याला जर दिसलं तर सगळ्यांची फॅमिली सगळ्यांना ॲप्रिशिएट करताना दिसते. जसं अनुश्रीच्या आईने सगळ्यांना ॲप्रिशिएट केलं, सगळ्यांशी छान बोलले. विशालची फॅमिली, त्याचे वडील सुद्धा सगळ्यांशी छान बोलले. आज प्रभूची फॅमिली, प्रभूचे आई वडील किंवा भाऊ सगळ्यांशी मिळून मिसळून वागताना आपल्याला दिसले. तर हे बिग बॉसचा शो जो आहे ना, तो फक्त शो आहे. म्हणजे आपल्याला 1 तासाचाच गोष्टी दिसतात, परंतु नंतर 1 तासाच्या नंतर 24 तास हे लोक कसे वागतात हे आपल्याला माहिती नसतं. मे बी त्यांचे रिलेशन्स वेगळे असू शकतात, चांगले संबंध असू शकतात, ते छान वागत असू शकतात. फक्त जे हायलाइटेड पॉईंट आहेत किंवा हायलाइट कुठे भांडण झालं तर तेवढ्याच गोष्टी आपल्याला दाखवल्या जातात. त्यामुळे बिग बॉसचा शो जो आहे तो एक शो म्हणून तुम्ही बघा, एन्जॉय करण्यासाठी बघा. आणि माझे व्हिडिओज, माझा हा चॅनल तुम्हाला कसा वाटतो हे नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. आणि जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. नमस्कार, धन्यवाद.